नमस्कार, मी हर्षाली. हॅलो 24 तास या आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमात आपण विविध अर्थ, शिक्षण यांसारख्या विषयांवर चर्चा करत असतो आणि आजचा आपला विषय आहे ऊस शेती करताना. म्हणजेच ऊस शेती करताना काय करावं, काय करू नये आणि मुळात कोणती काळजी घ्यावी आणि उत्पादनात वाढ कशी करावी याविषयीच मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत ऊस रोपांच्या निर्मितीतून शेती क्षेत्रात आमूलाग्र क्रांती घडवणाऱ्या कृषीभूषण श्री पांडुरंग माळी. चला तर त्यांच्याकडून जाणून घेऊयात कशा पद्धतीने ऊस रोपवाटिका संदर्भातली माहिती, म्हणजे ऊस शेती करताना कोणती कोणती काळजी घ्यायची. स्वागत आहे सर तुमचं. नमस्कार मॅडम. नमस्कार. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील कुरळप या गावी 11 वर्षांपूर्वी जेके रोपवाटिकेची स्थापना झाली. उत्तम व्यवस्थापन, सेवाभिमुखता आणि कष्टाच्या जोरावर आज देशातील तब्बल 7 राज्यात ऊस रोपे पुरवत विस्तार यांनी केलेला आहे. ISO 9001-2015 मानांकित तसेच रजिस्ट्रेशन नंबर आहे LASD 13040537 जेके हायटेक या नावाने ओळखली जाते. तब्बल 150 कुटुंबांना रोजगार उपलब्ध करून दिला असून जेके हायटेक ऊस रोपवाटिकेच्या पेठ नाका, पलूस, फलटण येथेही शाखा आहेत. चला तर आपल्या विषयाला सुरुवात करूयात आणि सुरुवातीला जाणून घेऊयात की यांनी 60 एकरामध्ये ऊसाचे बियाणे बनवणारी भारतातील ही पहिलीच रोपवाटिका आहे. तर याविषयी त्यांच्याकडून सुरुवातीला जाणून घेऊयात. तर या रोपवाटिकेविषयी थोडक्यात सुरुवातीला सांगा. ऊसाचं बियाणं मॅडम, बियाणं हे महत्त्वाची गोष्ट आहे. बियाणं असेल तर सर्व गोष्टी शेतकऱ्याला चांगल्या पुढे सुटेबल होऊ जातात. बरोबर. बियाणं चांगलं असेल तर ऊस चांगला येणार, ऊस चांगला आला तर उत्पन्न चांगलं येणार, उत्पन्न चांगलं आलं तर त्याला प्रॉफिट जास्त मिळणार. म्हणून आम्ही रोपवाटिका ज्यावेळी 13 साली चालू केली, माझ्या बच्च्यानं मी ज्यावेळी चालू केली त्यावेळी एक 80 रोपवाटिका आम्ही फिरून आलो होतो. म्हणजे एक काय तयार होतं आहे तिथं हे सगळं बघून आलो होतो. त्यानंतर आम्ही एक निर्णय घेतला. पहिल्या वर्षी बघितलं तरी बियाण्याचा प्रॉब्लेम असा आला आम्हाला की बियाणं कोण आम्हाला देत नव्हतं आणि दिलं तर ते सर्टिफाय बियाणं म्हणजे पायाभूत जे असतं ते मिळालं नाही आम्हाला. स्टेजचं बियाणं मिळालं नाही. नंतर आम्ही काय केलं मॅडम, 1 वर्षानंतर आम्ही ती बियाण्याचं स्वतःची लीदवर भाडे तत्वावर जमिनी घेत थोडे जमिनी घेत बियाणं VSI मधून, कोईमतूरवरून, पाडेगाव संशोधन केंद्रातून अशा ठिकाणाहून बियाणं आणून पहिली स्टेज आणून दुसरी स्टेज बनवून तिसऱ्या स्टेज बसून शेतकऱ्यांना आम्ही बियाणं द्यायला लागलो. उत्पन्न वाढत वाढत जसं शेतकऱ्यांचं आम्हाला रिटर्न फोन येतात की माळीसाहेब ह्या वर्षी 100+ झाला, ह्या वर्षी 90+ झाला, तसं आमचं वाढत गेलं. आणि त्यानंतर आम्ही बियाण्याला जवळ 60-70 एकर जमीन आमच्याकडे 2-3 शाखेमध्ये आहे आणि बियाणं बघायसाठी 12 महिने कधीही पेठ, पलूस आणि फलटणच्या शाखेत येऊ शकता. 12 महिने बियाण्याचं प्लॉट तुम्हाला बघायला मिळतील. ओके. आता सर, सीडिंग करण्यापूर्वी त्या बियाण्यांवर कोणत्या कोणत्या प्रक्रिया केल्या जातात? सीडलिंग करायच्या वेळी आधी ऊस कटिंग होऊन आल्यानंतर त्याचा पाला काढला जातो. पाला काढून झाल्यानंतर चुन्याची निवळी, जर्मिनेटर 22 10 किंवा एखादं कीटकनाशक त्या ह्याच्यात घालावं लागतं औषधामध्ये. का कीटकनाशक घालावं लागतं ह्याला कारण आहे. ते कांडी असते, त्या कांडीला रोग, आळी किंवा मुंग्या वगैरे लागू शकतात, एवढं ह्याच्यासाठी करावं लागतं. ओके. आता हे पूर्णपणे ओपन वातावरणात वाढलेले रोप शेतामध्ये जगण्याचं किती टक्के प्रमाण आहे? 99.99% आमचं एकही रोप मरत नाही. याला कारण असं आहे मॅडम, भट्टी लावतो आम्ही ओपन जागेत, ओपन छत नाही, त्याला सिडनेट नाही, पॉलीहाऊस नाही, काही नाही, अशा ओपन जागेत भट्टी लावतो. हे दिसतंय पुढं बघा. ओपन जागेत भट्टी असल्यामुळं जो दिवशी रोप उगवतं त्या दिवसापासून ते रोप विकळपर्यंत हार्डिंगला, म्हणजे उन्हाच्या टेम्परेचरला रोप असल्यामुळं त्याचं हार्डिंग होतं आणि ते रोप आमचं एकही जमिनीत शेतकऱ्यांनी नेल्यावर एकही रोप मरत नाही. ओके. आता सगळ्यात महत्त्वाचं, या उत्पादनात पांढऱ्या कलरची जी मुळं असतात यांच्या संख्येचा काय परिणाम असतो किंवा या पांढऱ्या मुळांमुळे काय फायदा होतो? मॅडम, रोप आणलंय मी, ही पांढरी मुळी रोपाला अपटेक करते. म्हणजे काय करते, रोप लावल्यानंतर 4 दिवसाच्या आत ही रानात सेट होते. पांढरी मुळी ही असल्यामुळं नाही, रानात सेट होते. मग रानात ह्या मुळ्या चालू झाल्या की रोप जगलं गेलं. रोप जगल्यामुळं परदेशी रोप जगल्यामुळं ह्या पांढऱ्या मुळीमुळं रोपांना फुटवे, त्याची काळुकी, रोप ग्रीप घेतं लगेच, ताबडतोब 20 ते 22 दिवसात त्याला फुटवे चालू होतात. ह्या पांढऱ्या मुळीचा गुणधर्म आहे. ओके. आता सगळ्यात महत्त्वाचं, विक्री पश्चात वाढीसाठी तुमच्याकडून तुम्ही याची विक्री वाढण्यासाठी तुम्ही काय काय प्रयत्न करता?
विक्री करते वेळेस मॅडम आम्ही एक रोपांच्या बरोबर एक शेड्यूल देतो शेतकऱ्याला. त्या शेड्यूलसाठी एक ₹6 मी खर्च केलेला आहे. आम्ही ₹6 खर्च केलेला आहे. कशासाठी? त्या शेतकऱ्याला पहिल्या आळवणी बसणं, पहिली फवारणी, पहिली आळवण, रोप लावताना रोपाची वरची बाजू कट करून रोप लावा. शेतकऱ्यांनी ती वाचायचं आणि त्या पद्धतीनं सगळ्या पद्धतीनं जायचं. एक रोप लावल्यापासून 5व्या दिवशीपासून पहिली आळवणी ते 15 दिवसापर्यंत 3 आळवण्या, 5 आळवण्या दिल्यात. शक्य असेल तेवढ्या शेतकऱ्यांनी द्यायच्या. लागवडीचं डोस कसं द्यायचं, फवारणी किती दिवसांनी द्यायचं, ही सर्व गोष्टी. त्यात काही नाही कळलं तर JK रोपवाटिका केवर स्क्रीनवर जे नंबर दिलेला आहे त्यांना फोन लावून आम्हाला कुठलीही अडचणीची विचारली तरी चालते. ओके. आणि एखाद्या शेतकऱ्याला जर प्लॉट बघायचा असेल तर कधी मॅडम JK रोपवाटिकेत जे स्क्रीनवर नंबर दिले आहेत त्यांना फोन लावून फलटण एरियात असले तर फलटण एरियात बघू शकताय. पेठ एरियात सांगली, सातारा, कोल्हापूर असले तर पेठ एरियात जवळजवळ 48 ते 50 एकर क्षेत्र 5 किलोमीटर अंतरावर आहे. कधीही 12 महिने ऊसाचं बियाणं प्लॉट बघायला मिळणार. ओके. तर प्रेक्षकांनो, JK हायटेक ऊस रोपवाटिका घेतलेल्या ग्राहकांच्याच म्हणजेच काही शेतकऱ्यांच्या त्यांच्या बियाण्यांबद्दल काय प्रतिक्रिया आहेत ते पाहूयात. नमस्कार. आज पेठ गावात सेवानिवृत्त प्राचार्य माळीसाहेब यांच्या ऊसाच्या प्लॉटवर आले. त्यांच्याकडनं जरा ऊसाच्या रोपांची आणि ऊसाबद्दल जरा माहिती जाणून घेऊ. बरोबर सर. नमस्कार. मी पेठगावचा रहिवासी, भारतीय विद्यापीठातून सेवानिवृत्त प्राचार्य या पदावरून सेवानिवृत्त झालं. पण शेतीची खूप मोठी आवड असल्यामुळं थोडंसं हे आमचे शामूदादा यांना हाताशी धरून JK रोपवाटिका, पेठचं JK रोपवाटिका हे माळीसाहेबांच्याकडून आम्ही हे सगळं वेळोवेळी रोपं घेतो. यापूर्वी आम्ही कांडीची लागण करत होतो तर 50-60 टनाच्या वर काही एकरी जात नव्हतं. पण आता यांच्यापासून आम्ही JK रोपवाटिका यांच्याकडून जोपर्यंत रोपं घ्यायला लागलेलं आहे आणि वापरायला लागलेलं आहे तेव्हा नेहमी एकरी 100च्या पुढे ॲव्हरेज आमचं पडत असतंय. ऊसाची जर हे बघितली क्वालिटी तर एकदम खणखणीत आणि जबरदस्त असं हे प्लॉट असतोय. पणा ऊसाचा चांगला असतोय. हे 28 ऑगस्टला आम्ही याची रोपं लावलेले आहेत आणि त्यांनी जसं शेड्यूल दिलंय, जसं प्लॅनिंग दिलंय, त्यांचा एकही दिवस न चुकवता त्या पद्धतीनं आम्ही याचं आळवणी, फवारणी असं घेत होतो. आणि त्यामुळं आम्हाला एवढं खूप चांगलं उत्पन्न मिळायला लागलेलं आहे. त्यामुळं आम्ही JK रोपवाटिकेचे माळीसाहेब यांचं खूप खूप आभार मानतो. त्याबद्दल आम्ही त्यांना धन्यवाद देतो. असंच यांच्या रोपवाटिकेचं आणि विशेष म्हणजे यांच्याकडून घेतलेलं जे रोप असतंय ते एकही रोप बाद होत नाही. आणि त्याला गवत्या म्हणतो आपण, त्याला गोसावी किंवा गवत्या असं म्हणतात, असं याच्यामध्ये एकही दिसत नाही, कुठेही दिसत नाही. आणि प्लॉट तर एकदम अगदी थाळी फेकल्यासारखा प्लेन असा एकसारखा प्लॉट होतो. त्यामुळं आमच्या आनंदानं भरून जातं. आणि ह्या सर्वांना सातत्यानं लक्ष देणारे आमचे हे शामूदादा हे सगळं करत असतात, बघत असतात. त्यामुळं मला काही बघावं लागत नाही, मला फक्त येऊन वेळच्या वेळेला बघावं लागतं, एवढंच. नमस्कार. मी मयूर मोहन थोरात, माझं गाव एडेनी पाणी. गेले 5 वर्ष झाले मी JK रोपवाटिकेमधून रोपं आणतोय आणि लावून करतोय. तर जवळपास 13 महिने झाले आपल्या ऊसाला. तर त्या 13व्या महिन्यात आपल्याला 2 टनानं ऊसाचं ॲव्हरेज पडले. याच्या अगोदर आपण कांडी लावून करत होतो, तर कांडी लावण्याचं ॲव्हरेज 1.5 ते 2.25 टनाच्या पुढे जात नाही 18 महिन्यानंतर. खरं आत्ता जो आपण प्लॉट केलाय तो बरोबर 13 महिन्याचा प्लॉट होता. 13 महिन्याच्या प्लॉटमध्ये आपल्याला 2 टनानं ॲव्हरेज पडले, म्हणजे 2 टन प्लस झाले. नानांचं वेळच्या वेळ असणारं मार्गदर्शन आणि रोपाची उत्कृष्ट क्वालिटी ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून आपल्याला ते 2 टनाचं ॲव्हरेज आता भेटले. दुसरी गोष्ट म्हणजे याच्या पाठीमागे VSIचे शास्त्रज्ञ आपले साळुंके साहेब यांचं पण मार्गदर्शन लाभले. समाधानकारक उत्पन्न निघाले. जवळपास आता 5 वर्ष झालं मी कंटिन्यू JK रोपवाटिकेतून नानांच्या मी रोप फाउंडेशनची 86-032 ही व्हरायटी नेतोय. तर रोप लागण आणि कांडी लागण यातलं सगळ्यात मोठा तफावत म्हणजे जवळपास एका गुंठ्याला 500 किलोच्या म्हणजे अर्धा टनाच्या आसपास 18 महिने आणि 13 महिने म्हणजे 6 महिने आपले वाचून 2 टनानं रोप लागण्याचं ॲव्हरेज पडतंय. आणि कांडी लावण्याचे ॲव्हरेज 18 महिने ठेवून सुद्धा 2 टनानं पडत नाही. हा आलेला माझा आतापर्यंतचा अनुभव आहे.
नमस्कार, मी बिपिन पाटील कोथळी, तालुका शिरूर, जिल्हा कोल्हापूर. हा माझा 86-0-32चा 6 जून 2023चा प्लॉट आहे. ही रोप लागण आहे 5 बाय 1.5 या अंतरावर. रोप अगदी करेक्ट दोरीने लावून घेतली. जवळपास 5.5 ते पावणे 6 हजार रुपये ह्या प्लॉटमध्ये बसलेले आहेत. सध्याला भरणी करून ह्याचे 2 ते 2.5 महिने होऊन गेलेले आहेत. आणि तुम्ही बघू शकता 10 ते 12 कांड्या सरासरी ऊस आहे. पहिल्यांदा आम्ही कांडी लावत होतो त्यावेळी सरासरी ॲव्हरेज आमचं 60 ते 65 टन पडत होतं. पण गेल्या 4 ते 5 वर्षापासून आम्ही JK रोप वाटिका, शाखा पेठ यांच्याकडून रोपं आणतोय. आणि त्यांच्यापासून आमचं उत्पन्न आता एक पलीकडे एक चालू माझा प्लॉट आहे, तोही 102 टनापर्यंत जाईल. आणि 4-5 वर्षापासून आम्ही 100+ आम्ही उत्पादन घेतोय. तुम्ही कांड्या बघू शकताय. 6 जूनची लावण आहे. तब्बल अजून 6 महिने पूर्ण व्हायला एक 5-6 दिवस कमी आहेत. आपण आता कांड्या बघूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 कांड्या आहेत. ह्याच्या हिशोबाने बघितलं तर तब्बल पुढच्या वर्षीपर्यंत आम्हाला ह्याचं अपेक्षित उत्पन्न 120+ मिळू शकते असं आम्हाला खात्री आहे. आणि आम्हाला JK रोपवाटिकाल्यांनी उत्तम प्रतीचं बियाणं पुरवल्यामुळं आम्ही ह्या उत्पादनापर्यंत पोहोचू शकलो असं आम्हाला वाटतंय. सदरचा हा प्लॉट माझे मित्र तेजपाल कुमार मुदकांना, राहणार कोथळी, तालुका शिरूर, जिल्हा कोल्हापूर यांचा आहे. हा एकूण प्लॉट 2 एकर असून मागील वर्षी 4 बाय 2 वर हा प्लॉट लावलेला आहे. उसाला सरासरी 42 ते 46 पर्यंत कांड्या आहेत. आणि आता सध्याला 130 टन ह्यातून ऊस गेलेला आहे. आणि अजूनही आपल्याला अपेक्षित एक 40 ते 50 टन, 40 टन तर ऊस आपल्याला निश्चित यातून निघू शकतंय. आणि हा ऊस पण 100+ जाईल. 102 टन, 3 टन ते 105 टनापर्यंत ऊस ॲव्हरेज देईल असं मला 100% वाटतंय. सदरील आम्ही ही रोपे सगळी पेठ नाका, JK रोपवाटिका पेठ नाका तिथून आणून मागच्या वर्षी लावलेले आहेत. आणि त्यांच्यामुळे आम्हाला ऊसात भरघोस उत्पादन मिळालेलं आहे. प्रेक्षकांनो, JK हायटेक ऊस रोपवाटिका घेतलेल्या ग्राहकांच्याच म्हणजेच काही शेतकऱ्यांच्या त्यांच्या बियाण्यांबद्दल काय प्रतिक्रिया आहेत ते पाहूयात. नमस्कार, रमेश अप्पासो मगदूम, राहणार कोथळी, तालुका शिरूर, जिल्हा कोल्हापूर. हा मी ऊस JK रोपवाटिकामधून आणलेला आहे. हा लावण 25 ऑगस्ट आहे. आता 30-35 कांड्या तयार आहेत. याच्या आधी आमचा ऊस कधीच आला नाही पाहिजे असा. आणि ॲव्हरेज एक 85 एकरी पडेल माझं. आणि ह्याच्या आधी कधीच ऊस चांगला आला नाही. माझं नाव जगदीश बापू मगदूम, राहणार कोथळी, तालुका शिरूर, जिल्हा कोल्हापूर. आता जे सध्या ऊस बघताय हे खोडव्याचं पीक आहे. व्हरायटी हे 86-0-32 आहे. खोडव्याचं आता सध्याला 30 कांडे तयार आहेत. ह्याच्या अगोदर लावणीचं उत्पन्न देखील चांगलं निघालेलं आहे. रोप लावून केलेलं आहे. JK रोपवाटिकेमधून रोप घेतलेले आहेत. आणि 2 फुटाला 1 रोप अशी लावून पद्धत केलेली आहे. आणि कांडी लावूनपेक्षा रोपाची लावून जास्त उत्पन्न दिलं गेलं असं आम्हाला अनुभव आहे. कांडीच्या लावणीत आणि रोपांच्या लावणीमधला फरक म्हणजे कांडीची लावून तुटाळ जास्त पडालेत. रोपांचं 2 फुटाला 1 रोप लावल्यामुळे रोपांचे लावून व्यवस्थित झाले, फुटवे व्यवस्थित झाले, चांगले झाले. आणि ह्याच्या अगोदर इतर ठिकाणचे पण रोप आम्ही वापरले, मात्र त्या रोपाचे उत्पन्न एवढ्या प्रमाणात मिळालं नाही जेवढ्या प्रमाणात आम्हाला JK रोपवाटिकेमधून आम्ही रोपं घेतल्यानंतर जेवढं उत्पन्न मिळालं एवढं उत्पन्न आम्हाला कधीही मिळालं नाही. एक एकरी 85 एवढं ॲव्हरेज लावणीच निघालेलं आहे. खोडव्यास देखील एक 50 ॲव्हरेज निघेल हे आमची अपेक्षा आहे. सदरील ऊसाचा प्लॉट हा सुनील सदाशिव मगदूम, राहणार कोथळी, तालुका शिरूर, जिल्हा कोल्हापूर यांचा आहे. ही लावण 4.5 बाय 1.5 असून हा प्लॉट सध्याला 8 ते 10 कांडीवर आहे. ऊसाचा पोत चांगला असून ह्याच्या अपेक्षित उत्पन्न 100+ जाण्याची दाट शक्यता आहे. तसेच आमचा अनेक प्लॉट जो तुटून गेला तो 20 गुंठ्यात 53 टन 20 गुंठ्यात 53 टन म्हणजे एकरी 106 टनाच्या हिशोबाने गेला. सदरील ऊसाची रोपे ही JK रोपवाटिका, शाखा पेठ यांच्याकडून घेऊन आली होती. आणि रोपे उत्तम प्रतीची असल्यामुळे उत्पादनात आम्हाला भरीव वाढ मिळाली आहे.
तर आत्ताच यांच्या प्रतिक्रिया आपण पाहिला कशा पद्धतीने त्यांना या फायदा झालेला आहे. पुन्हा एकदा आपल्या मूळ विषयाकडे येऊयात. तर सर, शेतकऱ्यांना हे जे बियाणे आहेत ते कोणत्या कोणत्या ठिकाणी उपलब्ध होतील याविषयी आपल्या प्रेक्षकांना सांगा. शेतकऱ्यांना बियाणं पेट नाक्याला मेन शाखा आहे, 2 नंबर पलूसला आहे, 3 नंबर फलटणला आहे. कुठल्याही शाखेत फोन आला, ह्या 2 नंबर जे दिले आहेत स्क्रीनवर त्या नंबरवर फोन आला तर कुठल्याही शाखेतून तुम्हाला कुठेही असेल तिथं रोपं तुमच्या तिथं पोच व्हायची, बांधावर पोच व्हायची आमची सिस्टीम मॅडम आहे. आणि कोणत्या कोणत्या राज्यांमध्ये तुमची ही सेवा आहे त्याविषयी पण थोडं सविस्तरमध्ये आपल्या प्रेक्षकांना सांगा. महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, 5 ते 7 राज्यात रोपं मॅडम आपली जातात. 5 ते 7 राज्यात रोपं जातात. आत्तापर्यंत दिल्यात, अजून देतोय. मणिपूर, नेवासा, भरपूर राज्यात रोपं, गोव्यापर्यंत रोपं आपण मॅडम दिल्यात. ओके. आता यामध्ये कोणत्या कोणत्या ऊसाच्या जाती असतात? कोश 8032 एक पहिली महत्त्वाची मोठी जास्त चालणारी व्हरायटी कोश 8032. 2 नंबरला 200 को 265, फुले 265. 3 नंबरला 10001 MS 10001ची व्हरायटी आहे. VSIची 8005 आहे. आत्ता नवीन एक व्हरायटी आल्या मॅडम 265ला तोड देणारी अशी व्हरायटी आल्या. पाडेगाव संशोधन केंद्रानं बियाणं काढले ते 15012 ही एक व्हरायटी नवीन भरपूर चालेल आणि आत्ता त्याचं बियाणंसुद्धा माझ्याकडे उपलब्ध आहे मॅडम. ओके. आता आपल्या प्रेक्षकांमध्ये जे आपला हा कार्यक्रम पाहतायत, जे इच्छुक आहेत, त्यांनी तुम्हाला संपर्क कसा साधावा आणि तुमची बुकिंगची नेमकी ही प्रोसेस असते ती कशा पद्धतीची असते याविषयी थोडं सविस्तरमध्ये आपल्या प्रेक्षकांना सांगा. कोणत्याही गावात, कोणत्याही राज्यातून आमचं फेसबुकला, यूट्यूबला आम्ही हे आहे, त्यामुळं आमचे नंबर वगैरे मुलाचं माझं नंबर सगळ्या ह्याच्यावर आहेत, स्क्रीनवर आहेच आत्ताच्या कार्यक्रमात आणि फेसबुकला वगैरे आहे आम्ही. मग त्यातून तुम्ही फोन नंबरवर, आमच्या नंबरवर फोन मुलाला किंवा मला फोन लावून कधी एनी टाईम तुम्ही लोकेशन टाकून बुकिंग करू शकताय. त्या पद्धतीनं तुम्हाला जे लोकेशन असेल त्या पद्धतीनं तुम्हाला त्याचा दर कळणार. जर आमचं 2 रुपये 30 पैशाला जर फाउंडेशन रोप असेल तर त्याची जर 20 पैसे कॉस्ट ह्याची पडत असेल ट्रॅव्हलिंगची तर 2 रुपये 50 पैशाला रोप त्यांच्या घरपोच मिळणार अशी आमच्याकडनं सेवा आहे. प्लस कधी कुठलाही प्रॉब्लेम आला रोपांना आला किंवा ऊसात ज्या शेतात प्लॉट केला आहे आमचं बियाणं तिथं जरी कुठला प्रॉब्लेम आला तर त्याने आम्हाला व्हॉट्सअपवर व्हिडिओ टाकून किंवा फोटो टाकून आमच्याशी चर्चा करावी मॅडम. आम्ही इथं आमच्या शाखेत बसून त्यांचं निरसन तिथं करणार आणि त्यातून जर काय झालं नाही तर स्वतः व्हिजिटला माझा मुलगा जाणार किंवा मी जाणार मॅडम, त्या जागेवर जाऊन भेटून त्यांना येणार. ओके. सर, तुम्ही आपल्या झी24 तासच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांमध्ये जे शेतकरी बांधव आहेत त्यांना तुम्हाला काय संदेश द्यायचा आहे? संदेश एकच द्यायचा मॅडम, जे जुन्या पद्धतीनं जाऊ नका. नवीन शेतकऱ्यांना मला सांगायचं आहे म्हणजे नवीन जे शेतकरी वर्ग आहे, नोकरी लागत नाही, शेती करतात, त्यांनी एकच करावं, जिथं पायाभूत बियाणं, मूलभूत बियाणं, जिथं मूलभूत बियाणं आणून त्याचं प्रमाणित करून पायाभूत केलं आहे त्या बियाण्याच्या त्या रोपवाटिकेतून सर्टिफाय बियाणं जिथं आम्ही आणतो, VSIमध्ये आणून दे, कोईमुतूरमध्ये आणून किंवा पाडेगाव संशोधन केंद्रातून आणून दे, अधिकृत ठिकाणाहून ते बियाणं सर्टिफाय आहे का बघून, त्यांचा ऊसाचा प्लॉट आमचा बघून तर नंतर तिने बुकिंग करून, म्हणजे माझंच नव्हं कुठल्याही रोपवाटिकेतनं घ्या, पण तिथं जे बी प्रमाणित आहे का बघूनच, म्हणजे स्टेजचं बियाणं आहे का बघूनच त्या रोपवाटिकेतनं मॅडम रोपं खरेदी करा. एवढं मला सर्वांना कळकळीनं सांगण्याची विनंती. अगदी. त्यामुळं ऊसाचं बियाणं जर चांगलं असेल तर गवताळ वाढ होत नाही. त्यानंतर तुमचं त्यामुळं रोपांची वाढ चांगली होणार, ते कांडीमधलं अंतर चांगलं राहणार, ॲव्हरेज चांगलं शेतकऱ्याला मिळणार. मग शेतकऱ्याला जर चांगलं बियाणं घेऊन चांगलं जर उत्पन्न काढायचं असेल तर ह्या गोष्टीवर लक्ष देणं महत्त्वाचं आहे. तुम्ही या ठिकाणी आला, खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. धन्यवाद मॅडम. तर ऊस रोपांच्या निर्मितीतून शेती क्षेत्रात आमूलाग्र क्रांती घडवणाऱ्या कृषीभूषण श्री पांडुरंग माळी यांच्याकडून आज आपण सविस्तरमध्ये जाणून घेतलं शेती करताना कोणती काळजी घ्यावी, कोणत्या गोष्टी कराव्यात, कोणत्या करू नये. तर याविषयी तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर तुम्हाला स्क्रीनवर जे कॉन्टॅक्ट्स नंबर दिसत आहेत त्याद्वारे तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता.
कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा झी 24 तास.